नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड एमपीएससी अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीचा विकास कशा पद्धतीने झाला या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक टॉपिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जोपर्यंत भारतामध्ये इंग्रज होते तोपर्यंत त्यांनी केलेल्या शिक्षणाचा विकास याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या मदतीने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली किंवा ज्या व्यक्तीच्या रिपोर्टमुळे भारतामध्ये इंग्रजी शिक्षण आलं असा व्यक्ती म्हणजे लॉर्ड मेकॉले। लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसारच भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली होती। कधीपासून सुरुवात झाली तर 7 मार्च 1835 मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली। तो व्यक्ती होता लॉर्ड मेकॉले। सगळ्यात अगोदर भारतामध्ये शिक्षणाला सुरुवात झाली ते म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांपासून। म्हणजे भारतामध्ये जेव्हा वेगवेगळे मिशनरी येऊ लागले तेव्हापासून भारतामध्ये शिक्षणाला सुरुवात झाली। तर सगळ्यात अगोदर ज्या काही मिशनऱ्यांनी वेगवेगळ्या शाळा स्थापन केलेल्या आहेत त्यानंतर वैयक्तिक स्तरावर ज्या काही भारताचे जे काही गव्हर्नर्स असतील त्यांनी वेगवेगळे व्यक्ती त्यांनी वैयक्तिक स्तरावर जे काही संस्था किंवा इन्स्टिट्यूट स्थापन केलेले आहेत त्याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। त्यानंतरचा व्यक्ती आहे चार्ल्स वूड। चार्ल्स वूडने 1854 मध्ये चार्ल्स वूड डिस्पॅच म्हणजे भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून त्याला ओळखलं जातं, जे असं हे चार्ल्स वूड कमिशन आहे। खऱ्या अर्थाने भारतामध्ये विद्यापीठाचा विकास हा चार्ल्स वूडमुळे झालेला आहे आणि चार्ल्स वूड कमिशनच्या शिफारशीनुसारच भारतामध्ये 3 विद्यापीठाची स्थापना झाली। ते विद्यापीठ म्हणजे कलकत्ता विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ। अशा या चार्ल्स वूडच्या कमिशननुसार 3 विद्यापीठाची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये विद्यापीठाचा विकास हा चार्ल्स वूडमुळे झालेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणासाठी ब्रिटिशांनी कोणकोणते आयोग नेमलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात अगोदर शिक्षणासाठी भारतामध्ये 1813 मध्ये 1 लाख रुपये आले होते। 1 लाख रुपये कधी आले? 1813 मध्ये। 1833 मध्ये 10 लाख रुपये आले होते शिक्षणासाठी आणि या 10 लाख रुपयाचा वाद हा लॉर्ड मेकॉलेने सोडवलेला आहे। लॉर्ड मेकॉले हा ब्रिटिश पार्लमेंट मधील एक सदस्य आहे। तो एक शिक्षण तज्ञ सुद्धा आहे आणि तो एक वकील सुद्धा आहे। जेव्हा 1833 मध्ये शिक्षणासाठी 10 लाख रुपये आले होते आणि तो कालखंड 1833 चा कुणाचा होता तर लॉर्ड बेंटिंगचा होता। लॉर्ड बेंटिंगच्या कालखंडामध्ये 1833 ला शिक्षणावर खर्च करण्यासाठी 10 लाख रुपये आले होते आणि हे 10 लाख रुपये कशा पद्धतीने खर्च करायचे हा वाद सोडवण्यासाठी लॉर्ड बेंटिंगने लॉर्ड मेकॉलेची नियुक्ती केलेली होती आणि तो वाद हा लॉर्ड मेकॉलेने सोडवलेला आहे 1833 मध्ये। आणि 1835 मध्ये द मिनिट ऑफ इंडियन एज्युकेशन नावाचा रिपोर्ट त्याने ब्रिटिश पार्लमेंटला सादर केला आणि त्या रिपोर्टनुसारच भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली। म्हणजे हे 10 लाख रुपये कशावर खर्च करायचे तर इंग्रजी शिक्षणावर खर्च करायचे। भारतीयांना पाश्चिमात्य शिक्षण द्यायचं अशा विचारसरणीचा कोण होता? लॉर्ड मेकॉले। त्याच्यानंतर 1833 ला 10 लाख रुपये आले होते। 1854 ला चार्ल्स वूड कमिशन आलं। 1882 ला हंटर कमिशन आलेला आहे। त्यानंतर 1904 मध्ये 1902 ला थॉमस रायले कमिशन, 1904 ला भारतीय विद्यापीठाचा कायदा करण्यात आला। 1906 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि 1910 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हावं यासाठी एक विधेयक ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सादर केलं होतं गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1910 मध्ये। त्यानंतर 1912 ला एक समिती आली होती। 1917 मध्ये राजश्री शाहू महाराजांनी चिपळीपेटा येथे प्राथमिक शिक्षणासाठी एक शाळा स्थापन केली होती। 1917 ला सॅडलर आयोग आलेला आहे 1917 मध्ये। 1919 ला पण एक कमिशन आलं होतं। त्यानंतर 1929 1936 मध्ये आवूटूड अहवाल आला होता व्यावसायिक शिक्षणासाठी। 1944 ला सार्जंट आयोग आला होता।
सार्जंट आयोग आणि 1939चं एक कमिशन आहे, महात्मा गांधीजींची योजना आहे ती 1939, त्याला वर्धा प्लॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिला आयोग म्हणजे 1948-49चं राधाकृष्णन आयोग. अशा पद्धतीने भारतामध्ये ब्रिटिशांनी शैक्षणिक संदर्भामध्ये म्हणजे शिक्षणाचा विकास करण्यासाठी ज्या काही तरतुदी केल्या, जे काही शिफारसी दिलेल्या आहेत, त्या कोणकोणत्या कमिशननुसार त्यांनी दिलेल्या आहेत, या पूर्ण घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तेही आयोगाने विचारलेल्या PYQच्या मदतीने. म्हणजे मागील ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत या टॉपिकवर, त्याच्या माध्यमातूनच आपण हे टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, योग्य जोड्या लावा. राज्यसेवा मुख्य 2015 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. काय करायचंय आपल्याला या ठिकाणी, जोड्या लावायच्या आहेत. एका साईडला आपल्याला काही व्यक्ती दिलेली आहेत आणि दुसऱ्या साईडला काय दिलेलं आहे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था किंवा इन्स्टिट्यूट्स दिलेले आहेत आणि खाली आपल्याला पर्यायी उत्तर दिलेले आहेत. बघा, वॉरन हेस्टिंग्स, जोनाथन डंकन, विल्यम जोन्स, विल्यम विल्बरफोर्स या ठिकाणी दिले. कलकत्ता मदरसा, संस्कृत महाविद्यालय, बंगाल एशियाटिक सोसायटी आणि इव्हेनिजनिकल संप्रदाय. आपल्याला काय करायचं आहे, मॅच करायचं आहे, जोड्या जुळवायच्या आहेत की कोणत्या व्यक्तीने कोणती संस्था किंवा इन्स्टिट्यूट स्थापन केलेलं आहे. बघा या ठिकाणी सोपं आहे, कारण ह्या जोड्या आपल्याला सलग दिलेल्या आहेत. म्हणजे कसं, वॉरन हेस्टिंग्सने काय केलं, कलकत्ता येथे मदरशाची स्थापना केली. जोनाथन डंकनने संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली बनारस येथे, जोनाथन डंकन. त्यानंतर विल्यम जोन्सने बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली बंगालमध्ये आणि विल्यम विल्बरफोर्स यांचा इव्हेनिजनिकल संप्रदाय होता. इव्हेनिजनिकल संप्रदाय याचा काय उद्देश होता की भारतामध्ये ज्या काही रूढी प्रथा परंपरा आहेत त्यामध्ये ब्रिटिशांनी हस्तक्षेप करायचा आणि त्या रूढी प्रथा परंपरा बंद करण्याचा प्रयत्न ह्या सर विल्यम विल्बरफोर्स यांच्या इव्हेनिजनिकल संप्रदायामधून करण्यात आलेला होता. बघा, वॉरन हेस्टिंग्सने कलकत्ता येथे मदरशाची स्थापना केली 1781 मध्ये आणि कलकत्ता मदरशाचा मुख्य उद्देश काय होता, तर पारशी आणि कलकत्ता मदरसा याचा उद्देश काय होता, तर पारशी आणि अरबी भाषेतून भारतीयांना म्हणजे शिक्षण दिलं जावं यासाठी 1781 मध्ये वॉरन हेस्टिंग्सने कलकत्ता मदरशाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा व्यक्ती जोनाथन डंकनने संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली. कुठं, तर बनारस मध्ये. संस्कृत महाविद्यालय स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता, तर त्या ठिकाणी भारतीय शिक्षण आणि पाश्चिमात्य शिक्षण म्हणजे हे दोनही शिक्षण दिले जावे यासाठी संस्कृत महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. भारतीय शिक्षण आणि पाश्चिमात्य शिक्षण यासाठी संस्कृत महाविद्यालयाची स्थापना जोनाथन डंकन याने बनारस येथे केली. त्यानंतरचा व्यक्ती आहे विल्यम जोन्स, त्याने स्थापना केली बंगाल एशियाटिक सोसायटी बंगालमध्ये. बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कधी झाली, तर 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली आणि त्याचा मुख्य उद्देश असा होता की भारतीयांना युरोपीय साहित्याचं ज्ञान व्हावं आणि युरोपियनांना भारतीय साहित्याचं ज्ञान व्हावं यासाठी विल्यम जोन्स याने बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. विल्यम जोन्स हा कोण होता, तर कलकत्ता येथे जे काही न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कलकत्तामध्ये एका उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती आणि त्या न्यायालयामध्ये तो न्यायाधीश म्हणून काम करत होता विल्यम जोन्स. तर विल्यम जोन्सने भारतामध्ये प्राचीन साहित्याचा अभ्यास केला आणि त्याने खूप सारे ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत. बघा, आपण जेव्हा प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो त्यामध्ये वेगवेगळे वाङ्मय आहेत, प्राचीन वाङ्मय. त्यामधील आपण कालिदास या व्यक्तीचं नाव ऐकलं असेल, त्याला आपण काय म्हणतो, तर कालिदासला आपण संस्कृत साहित्याचे मुकुटमणी म्हणून ओळखलं जातं. असा व्यक्ती कोण आहे, कालिदास. त्याने वेगवेगळी नाटकं लिहिली. त्या नाटकातीलच एक नाटक आहे अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाचं इंग्रजीमध्ये रूपांतर करण्याचं काम कोणी केलं, तर तो व्यक्ती म्हणजे विल्यम जोन्स. विल्यम जोन्स बद्दल आपल्याला असं सांगता येईल की
ब्रिटिश पार्लमेंट मधील एक व्यक्ती आहे, त्याने भारतामध्ये येऊन काय केलं तर संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. त्याने भारतामध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित त्याने अनेक ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत. विल्यम जोन्सने 100 पेक्षाही जास्त ग्रंथांची निर्मिती केली भारतामध्ये आणि त्याच्या मृत्यूनंतर ते ग्रंथ ब्रिटिश पार्लमेंटमध्ये नेण्याचं काम हे त्याच्या मित्राने केलेलं आहे. बघा, विल्यम जोन्सने बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली 1784 मध्ये. त्याचा उद्देश काय होता की भारतीयांना युरोपियन साहित्याचं ज्ञान व्हावं आणि युरोपियनांना भारतीय साहित्याचं ज्ञान व्हावं यासाठी त्याने बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. आणि विल्यम विल्बरफोर्स यांचा इव्हेनिजनिकल संप्रदाय. म्हणजे आपलं पर्याय उत्तर काय असणार आहे 4 नंबरचं, कारण जोड्या आपल्याला कशा दिलेल्या आहेत सलगच दिलेल्या आहेत 1 2 3 4. वॉरन हेस्टिंग्स कलकत्ता मदरसा 1781, जोनाथन डंकन संस्कृत महाविद्यालय, विल्यम जोन्स बंगाल एशियाटिक सोसायटी आणि विल्यम विल्बरफोर्स इव्हेनिजनिकल संप्रदाय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील शिक्षण आयोगाची कालानुक्रमे मांडणी करा. STI मुख्य 2016 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला काय करायचं आहे कालानुक्रमे मांडणी करायची आहे, म्हणजे क्रोनॉलॉजी इव्हेंट्स ते आहेत ते आपल्याला मांडणी करायची या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीचे क्वेश्चन सोडवण्यासाठी काय माहिती असणं आवश्यक आहे, तर या ठिकाणी आपल्याला इसवी सन माहिती असणं आवश्यक आहे. इसवी सन जर माहित असेल तर आपण हे क्वेश्चन सोडवू शकतो. काय दिलेलं आहे, रॅले आयोग, हंटर आयोग, सॅडलर आयोग आणि वुडचा खलिता. रॅले आयोग कधीचा आहे 1902. हंटर आयोग कधीचा आहे 1882. सॅडलर आयोग कधीचा आहे 1917. वुडचा खलिता 1954. तर यानुसार आपल्याला काय करायचं आहे कालानुक्रमे मांडणी करायची आहे. तर सगळ्यात पहिले काय येणार आहे वुडचा खलिता. आता ऑप्शन मध्ये बघा इथं आहे का ड सुरुवातीला, नाही, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी काय झाला कट झाला. इथे पण ड आहे, इथे पण ड आहे आणि या ठिकाणी पण ड दिलेला आहे. नेक्स्ट बघू आपण आपलं त्यानंतर काय येणार आहे, तर हे 1917, हंटर 1882, म्हणजे आपल्याला ड नंतर काय येणार आहे उत्तर आपलं ब येणार आहे 1882. म्हणजे या ठिकाणी ड नंतर ब आहे का नाही, म्हणजे हे ऑप्शन सुद्धा या ठिकाणी काय झाला कट झाला. इथं ड नंतर ब आहे का नाही, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी कट झाला आणि आपलं उत्तर काय येणार आहे मग 4 नंबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ऑप्शन इलिमिनेशन करत गेलो तर शेवटी आपलं काय राहणार आहे उत्तरच राहणार आहे. अशा पद्धतीचे ऑप्शन इलिमिनेशन करण्यासाठी आपण शिकलं पाहिजे, म्हणजे आपण शेवटी त्या उत्तरापर्यंत पोहोचतो. त्यानंतर येणार आहे 1902 चा रॅले आयोग आणि 1917 चा सॅडलर आयोग. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ड ब अ आणि क. अशा पद्धतीने याचं आपल्याला कालानुक्रमे मांडणी करायची होती. बघा रॅले आयोग काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर हंटर आयोग काय आहे, सॅडलर आयोग काय आहे आणि वुडचा खलिता. बघा रॅले आयोग काय होता, कधीचा होता रॅले आयोग 1902. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड कर्झन जेव्हा भारताचा व्हाईसरॉय होता, लॉर्ड कर्झन, तर लॉर्ड कर्झनने काय केलं होतं सिमला या ठिकाणी एक कॉन्फरन्स भरवली होती, एक परिषद भरवली होती सिमला येथे आणि त्याने त्या परिषदेचा अध्यक्ष थॉमस रॅले याला केलं होतं. थॉमस रॅले हा कोण होता, तर त्याच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा तो एक सदस्य होता. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे काय, कर्जनची असणारी कार्यकारी परिषद, आणि त्या परिषदेचा तो एक व्यक्ती काय होता सदस्य होता आणि त्याने त्याला या कमिशनचं अध्यक्षपद दिलं होतं थॉमस रॅलेला. कुणी, लॉर्ड कर्झनने. आणि रॅले कमिशन कशासाठी आलं होतं, म्हणजे कुठल्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित होतं, तर ते आहे उच्च शिक्षण. तुम्हाला आयोग असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की रॅले आयोग हे कशाच्या संदर्भात होतं, तर उच्च शिक्षणाच्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी रॅले आयोगाची स्थापना झालेली. म्हणजे रॅले आयोगाचं कार्यक्षेत्र काय नव्हतं, तुम्हाला असं सुद्धा आयोग क्वेश्चन विचारू शकतं. तर प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे रॅले आयोगाचं कार्यक्षेत्र नव्हतं, तर उच्च शिक्षणाच्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी रॅले आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती 1902 मध्ये. कुणाच्या कालखंडामध्ये, लॉर्ड कर्झनच्या. आणि कुठे, तर सिमला या ठिकाणी. थॉमस रॅले कोण होता, तर लॉर्ड कर्झनच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा तो एक सदस्य होता. त्यानंतरचं कमिशन बघा हंटर आयोग.
हंटर आयोगाची स्थापना आहे 1882 मध्ये आणि हंटर आयोगाचं कार्यक्षेत्र काय आहे तर प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण. प्राथमिक प्लस माध्यमिक शिक्षण म्हणजे हंटर आयोगाचं कार्यक्षेत्र काय नाही तर उच्च शिक्षण हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे हंटर आयोगाचं कार्यक्षेत्र आहे, पण उच्च शिक्षण हे हंटर आयोगाचं कार्यक्षेत्र नाही. तुम्हाला आयोग असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हंटर आयोगाची शिफारस कशासाठी करण्यात आली होती तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात हंटर कमिशन आलेलं होतं 1882 मध्ये. त्यानंतर असाही क्वेश्चन विचारला जातो की हंटर आयोगासमोर साक्ष देणाऱ्या भारतीय व्यक्ती कोण कोण आहेत तर त्यामध्ये बघा महात्मा फुले, पंडिता रमाबाई, सर सय्यद अहमद खान आणि सीताराम हरी चिपळूणकर. हे 4 व्यक्ती खूप महत्वाचे आहेत बघा हंटर कमिशन समोर साक्ष दिलेली आहे आणि सीताराम हरी चिपळूणकर. हे सीताराम हरी चिपळूणकर आले कुठून तर बघा सार्वजनिक सभा कुणाची होती तर सार्वजनिक सभा होती गवा जोशी यांची आणि गवा जोशी यांचं 1880 मध्ये निधन झालं होतं. तुम्हाला आयोगाने असा जर क्वेश्चन विचारला की सार्वजनिक सभा म्हणजे गवा जोशींचं निधन झाल्यानंतर कुणी सांभाळली तर ते आहेत व्यक्ती सीताराम हरी चिपळूणकर आणि तेच व्यक्ती हंटर कमिशन समोर साक्ष देताना सुद्धा होते. महात्मा फुले, पंडिता रमाबाई, अहमद खान आणि सीताराम हरी चिपळूणकर. हंटर आयोग काय आहे हे क्वेश्चन विचारून झालेले आहेत. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी हंटर आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. हंटर आयोग कधीचा आहे हा पण क्वेश्चन झाला. हंटर आयोगाची स्थापना आहे 1882 मध्ये. आता आपल्याला आयोग असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हंटर आयोगासमोर साक्ष देणारे व्यक्ती भारतीय व्यक्ती कोण कोण आहेत त्यामध्ये महात्मा फुले, पंडिता रमाबाई, अहमद खान आणि सीताराम हरी चिपळूणकर हे 4 व्यक्ती आहेत. महात्मा फुले काय म्हटले होते हंटरला हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी काय सांगितलं तर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणे यासाठी साक्ष दिलेली महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यासाठी हंटरला साक्ष दिली महात्मा फुलेंनी. पंडिता रमाबाई काय म्हणत होत्या की महिलांना शिक्षण दिलं जावं आणि प्राथमिक शाळेमध्ये महिलांची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात यावी यासाठी पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशन समोर साक्ष दिलेली. सर सय्यद अहमद खान म्हटले होते की मुस्लिमांना सुद्धा इंग्रजी शिक्षण दिलं जावं असं म्हणणं होतं सर सय्यद अहमद खानचं. मुस्लिमांना सुद्धा इंग्रजी शिक्षण दिलं जावं आणि सीताराम हरी चिपळूणकर यांनी सुद्धा हंटर आयोगासमोर साक्ष दिलेली. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आयोग असा क्वेश्चन पण विचारू शकतं की पंडिता रमाबाईने जी काही हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती ती साक्ष दिली होती मराठीमधून, पण ती साक्ष इंग्रजीमध्ये कुणी केली तर ती एक महिला आहे. त्या महिलेचं नाव आहे सौ मिचल नावाची. सौ मिचल या महिलेने पंडिता रमाबाईंनी दिलेली साक्ष ही इंग्रजीमध्ये करून हंटरला सांगितलेली होती. अशा पद्धतीने हंटर आयोगासमोर साक्ष देणारे हे 4 व्यक्ती आहेत महात्मा फुले, पंडिता रमाबाई, सर सय्यद अहमद खान आणि सीताराम हरी चिपळूणकर. हंटर कमिशनची अजून एक शिफारस होती की प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे कुठल्याही प्राथमिक शाळेमध्ये धर्मासंबंधी शिक्षण दिल्या जाऊ नये अशी शिफारस हंटर आयोगाने केलेली होती. त्यानंतरचा आयोग आहे सॅडलर आयोग. सॅडलर आयोगाची स्थापना आहे 1917 मध्ये. कशाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी सॅडलर आयोगाची नेमणूक करण्यात आली होती तर सॅडलर आयोगाचं कार्यक्षेत्र आहे उच्च शिक्षण. बघा 1854च्या चार्ल्सवुडच्या कमिशन नुसार भारतामध्ये 1857 मध्ये 3 विद्यापीठांची स्थापना झाली. त्यामधील कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. आणि कलकत्ता विद्यापीठातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सॅडलर आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. सॅडलर कोण होते तर सॅडलर हे लीड्स विद्यापीठाचे कुलगुरू होते. तुम्हाला आयोग असा पण क्वेश्चन विचारेल की सॅडलर कोण होते तर लीड्स विद्यापीठाचे ते कुलगुरू होते आणि कलकत्ता विद्यापीठातील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सॅडलर कमिशनची स्थापना करण्यात आली होती. या सॅडलरने काय सांगितलं होतं बघा तर इंटरमिजिएट वर्ग व्यवस्था म्हणजे पहिले काय होतं 10वी झाल्यानंतर आपल्याला डिग्रीला प्रवेश म्हणजे दिला जात असे, पण सॅडलर कमिशन मध्ये अशी एक तरतूद होती की 10+2 म्हणजे 10वी झाल्यानंतर हे झालं शालेय शिक्षण आणि 2 वर्ष आपण उच्च माध्यमिक शिक्षण देऊन त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना डिग्री म्हणजे पदवीचं शिक्षण घेण्यासाठी ते विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र असतील अशी शिफारस ही
सॅडलर आयोगाने केलेली आहे. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की सॅडलर आयोग 1917 मध्ये त्याची स्थापना आहे आणि उच्च शिक्षणाच्या संदर्भात त्याच्या शिफारशी होत्या. कलकत्ता विद्यापीठातील ज्या काही समस्या आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी सॅडलर आयोगाची नेमणूक करण्यात आलेली आणि कलकत्ता विद्यापीठावर खूप मोठा लोड आहे आणि त्याची एक शाखा ढाका या ठिकाणी स्थापन केली पाहिजे असं सुद्धा सॅडलर कमिशन मध्ये एक तरतूद होती. अशा पद्धतीने हे सॅडलर आयोग आहे. त्याच्यानंतर बघा 1854चा आपण पाहिलं वूडचा खलिता भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखलं जातं. 1854च्या वूडच्या खलिता या वूडच्या खलितानुसार 3 विद्यापीठाची स्थापना झाली होती. कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. आणि कधी झाली होती तर 1857 मध्ये. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून याला ओळखलं जातं. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? 4 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? जो काही विद्यापीठ कायदा करण्यात आला होता, कधीचा होता विद्यापीठ कायदा? 1904 चा. तर ती शिफारस कोणाची होती? बघा आपण आताच पाहिलं रायले कमिशन कशाच्या संदर्भात होतं तर उच्च शिक्षणाच्या संदर्भात. जेव्हा लॉर्ड कर्झनने 1902 मध्ये लॉर्ड कर्झनने 1902 मध्ये काय केलं होतं? रायले कमिशनची नियुक्ती केली होती आणि त्या रायले कमिशनच्याच शिफारशीनुसार भारतामध्ये 1904 ला लॉर्ड कर्झनने भारतीय विद्यापीठाचा कायदा केला. तर आपलं उत्तर आहे रायले कमिशन. 1902 चं रायले कमिशन आहे आणि याच्या शिफारशीनुसारच 1904 मध्ये लॉर्ड कर्झनने भारतीय विद्यापीठाचा कायदा केला आणि त्यामुळे काय झालं? विद्यापीठाचा विकास झालेला आहे. हा बघा लॉर्ड कर्झन आहे. त्यानंतर आपण आताच पाहिलं की हंटर कमिशन काय होतं, सॅडलर कमिशन काय होतं आणि वूड कमिशन काय आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य 1917च्या सॅडलर आयोगात होते? राज्यसेवा पूर्व 2015 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. पर्याय उत्तर दिलेले आहे आपल्याला सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद. तर सॅडलर आयोगामध्ये कोण 2 भारतीय व्यक्ती होते? तर ते व्यक्ती आहेत आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद. म्हणजे आपलं उत्तर आहे 3 नंबरचं क व ड. सॅडलर आयोग काय आहे? कुठल्या शिक्षणाच्या संदर्भात ते आयोग नेमण्यात आलेला आहे हे आपण आताच पाहिलं. पण सॅडलर आयोगामध्ये 2 भारतीय व्यक्ती होते, ते म्हणजे आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद. हे आशुतोष मुखर्जी कोण होते? तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वडील हे आशुतोष मुखर्जी होते. पहिल्या विज्ञान कॉन्फरन्सचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत बघा आशुतोष मुखर्जी. जियाउद्दीन अहमद, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि दादाभाई नौरोजी यांचा या ठिकाणी भारत सॅडलर आयोगाशी काही संबंध नव्हता. त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन बघा. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राज्यसेवा पूर्व 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे की विद्यापीठ आयोगाची स्थापना ज्याला आपण काय म्हणतो UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1956 मध्ये झालेली आहे बघा. आणि हे बघा UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन विद्यापीठ अनुदान आयोगाचं काय आहे? हा लोगो आहे आणि त्याचं हे काय आहे? ब्रीद वाक्य आहे ज्ञान विज्ञान विमुक्तेय. आणि तुम्हाला आयोग असा क्वेश्चन जर विचारला की विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कुणाच्या शिफारशीनुसार करण्यात आली? तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948-49 मध्ये जे काही डॉक्टर राधाकृष्णन आयोग याच्या शिफारशीनुसार भारतामध्ये UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना करण्यात आलेली होती. यानंतर कधी झाली? तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झालेली आहे 1956 ला आणि त्याचं ब्रीद वाक्य आहे ज्ञान विज्ञान विमुक्तेय आणि हा त्याचा लोगो आहे बघा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? गट ब 2017 म्हणजे हा क्वेश्चन कंबाईनला विचारलेला आहे. 1949 मध्ये कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली? तर ते विद्यापीठ आहे पुणे विद्यापीठ.
पुणे विद्यापीठाची 1949 मध्ये स्थापना झालेली आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या शहरातील हे एक विद्यापीठ आहे. आपण मुंबई विद्यापीठाचं पाहिलं. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधीची आहे? 1857 ची आहे. आणि कुणाच्या शिफारशीनुसार आलेला आहे मुंबई विद्यापीठ? तर 1854च्या चार्ल्स कमिशनच्या शिफारशीनुसार भारतामध्ये 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की मुंबई विद्यापीठाचे पहिले MA पास झालेले व्यक्ती कोण आहेत मुंबई विद्यापीठामधून? तर ते आहेत न्यायमूर्ती रानडे. हे व्यक्ती मुंबई विद्यापीठामधून पहिले MA पास झालेले आहेत. पहिले MA पास झालेल्या महिला सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर त्या महिला आहेत काशीबाई देवधर. काशीबाई देवधर ह्या महिला मुंबई विद्यापीठातून MA पास झालेल्या आहेत. अशा पद्धतीने मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये आहे चार्ल्स वुड कमिशनच्या शिफारशीनुसार. आणि 1849 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. हे बघा, पुणे विद्यापीठ. त्यानंतर बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झालेली आहे? ASO मुख्य 2013 ला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा, याच टॉपिक वर फिरून फिरून कशा पद्धतीने क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. आताच आपण पाहिलं मुंबई विद्यापीठाची स्थापना 1854च्या चार्ल्स वुड कमिशनच्या शिफारशीनुसार 1857 मध्ये झाली. चार्ल्स वुड कमिशनच्या शिफारशीनुसार 1857 मध्ये झालेली आहे. त्यानंतर बघा, मेकॉले हा व्यक्ती कोण होता? आपण पाहिलं की ज्याच्यामुळे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली असा व्यक्ती म्हणजे लॉर्ड मेकॉले. त्याने इंडियन एज्युकेशन मध्ये द मिनिट ऑफ इंडियन एज्युकेशन नावाचा रिपोर्ट ब्रिटिश पार्लमेंटला सादर केला होता. आणि त्यावरूनच भारतामध्ये 7 मार्च 1835 रोजी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. बघा, लॉर्ड मेकॉले असा व्यक्ती होता, म्हणजे तो काय करत होता की भारतीयांना तुच्छ लेखत असे. त्याची विचारसरणी तशी होती, तो भारतीय व्यक्तींना तुच्छ लेखत असे, म्हणून त्याने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केलेली आहे. लॉर्ड मेकॉलेचे जे काही उच्चार आहेत, म्हणजे त्याने जे काही भारतीयांबद्दल शब्दप्रयोग केलेले आहेत, त्यावर सुद्धा आपल्याला लाईव्ह क्वेश्चन विचारतं. बघा, लॉर्ड मेकॉले काय म्हणत होता? रक्त आणि रंग, रक्ताने आणि रंगाने भारतीय चालतील, पण वर्ण, विचार, अभिरुची, आवड निवड या सगळ्या गोष्टी कुणासारख्या असल्या पाहिजे? इंग्रजी, म्हणजे इंग्रजांसारख्या असल्या पाहिजे. त्यामुळे त्यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केलेली आहे. 1833 मध्ये जे काही 10 लाख रुपये आले होते का, त्या 10 लाख रुपयाचा वाद सोडवण्याचा प्रयत्न किंवा वाद सोडवला होता, तो सुद्धा लॉर्ड मेकॉलेने सोडवला होता. त्याचं म्हणणं होतं की भारतीयांना इंग्रजी शिक्षण दिलं जावं, कारण तो असा नोकर वर्ग त्याला तयार करायचा होता की तो ब्रिटिश पार्लमेंटला काय देईल? पाठिंबा देईल. म्हणून त्याने ते 10 लाख रुपयाचा वाद सोडवला होता आणि ते रिपोर्ट ब्रिटिश पार्लमेंटला सादर करून भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली होती. तो व्यक्ती म्हणजे लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉलेचं काय म्हणणं होतं बघा, तो तुलना करत होता भारतीय साहित्य आणि युरोपियन साहित्य. हे भारतामध्ये असणारे एक पुस्तकाचं कपाट आहे आणि हे ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये असणारे एक पुस्तकाचं कपाट. तर मेकॉलेचं काय म्हणणं होतं की ब्रिटिश पार्लमेंट मधील पुस्तकाचं कपाट आणि भारतामध्ये असलेलं पुस्तकाचं कपाट, तर ब्रिटिश पार्लमेंटच्या पुस्तकाच्या कपाटामधील शेवटच्या कप्प्यातील शेवटचं पुस्तकाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही भारतामध्ये असलेलं पुस्तकाचं कपाट. म्हणजे तो भारतीयांना काय करत होता? तुच्छ लेखत होता. भारतीय साहित्य प्राचीन कालखंडामध्ये जे काही आपल्या रचना झालेल्या आहेत, त्या पूर्ण त्याच्या म्हणण्यानुसार काय होतं की ते ब्रिटिशांची बरोबरी करू शकत नाहीत. असे विचार कुणाचे होते? लॉर्ड मेकॉलेचे. भारतीय व्यक्तींना तुच्छ लेखण्याचं काम कोणी केलं होतं? तर लॉर्ड मेकॉलेने केलं होतं. आणि 1833 ला 10 लाख रुपये आले होते, त्याचा वाद सुद्धा लॉर्ड मेकॉलेने सोडवला होता. द मिनिट ऑफ इंडियन एज्युकेशन नावाचा रिपोर्ट त्याने ब्रिटिश पार्लमेंटला सादर केला आणि त्यानुसारच भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हंटर आयोगाचे प्रमुख विल्यम हंटर यांच्या मते डॅश डॅश ह्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती. PSI 2012 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे की हंटर आयोगाचे जे काही प्रमुख आहेत विल्यम हंटर, त्यांनी असं मत स्पष्ट केलं होतं की
डॅश डॅश ह्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती, तर ती शाळा कोणती होती? न्यू इंग्लिश स्कूल. हंटर कमिशन जे काही आलेलं आहे त्यामध्ये जो व्यक्ती आहे हंटर, त्याचं म्हणणं होतं की न्यू इंग्लिश स्कूल सारखी शाळा भारतामध्ये दुसरी नाही. तर ही न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कुणी केलेली आहे? तर लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर या 3 व्यक्तीचा महत्वाचा वाटा आहे न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना करण्यामागे. आणि हंटर कमिशनने एक प्रकारची स्तुती केली होती न्यू इंग्लिश स्कूल बद्दल की या शाळेसारखी दुसरी शाळा हिंदुस्थानामध्ये नाही, असं म्हटले होते हंटर न्यू इंग्लिश स्कूलच्या बाबतीमध्ये. त्यानंतर बघा, शारदा सदन कुणाचा आहे? पंडिता रमाबाई यांचा आहे शारदा सदन. पंडिता रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना कुठे केली? तर मुंबई येथे केली होती. आणि त्यानंतर शारदा सदनचं कामकाज कुठून चालू लागलं? मुंबई नंतर पुणे या ठिकाणी, आणि पुढं केडगाव या ठिकाणी सुद्धा शारदा सदनचं काम चालू झालेलं होतं. तर कुणाचं आहे शारदा सदन? पंडिता रमाबाई. शारदा सदनला शारदा हे नाव कशावरून ठेवलं? तर त्या ठिकाणी शारदा नावाची एक मुलगी तिथे आली होती, पण ती काय विधवा नव्हती, तर शारदा ही एका विधवेची कन्या होती. त्यावरूनच पंडिता रमाबाईंनी शारदा सदन हे नाव ठेवलेलं आहे. त्यानंतर हुजूर पागा ही जी शाळा आहे ती न्यायमूर्ती रानडे यांनी या शाळेची स्थापना केलेली आहे. त्याला हुजूर पागा हे नाव का पडलं? तर पेशव्यांच्या काळामध्ये पुणे येथे त्या ठिकाणी घोडे बांधले जात होते, त्यामुळे त्याला हुजूर पागा असं म्हटलेलं आहे. आणि त्या शाळेच्या समोरच नूतन मराठी महाविद्यालय सुद्धा होतं. अशा पद्धतीने हंटरने काय केलं होतं? तर न्यू इंग्लिश स्कूल जी शाळा आहे त्या शाळेची स्तुती केलेली आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक 1911 साली कौन्सिल मध्ये कोणी मांडले? PSI 2017 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं व्हावं यासाठी ब्रिटिश पार्लमेंटला कोणी निवेदन दिलं होतं किंवा अहवाल सादर केला होता? तर तो व्यक्ती आहे गोपाळकृष्ण गोखले. कारण गोपाळकृष्ण गोखले यांनी जेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं, यासाठी पहिलं विधेयक गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडलेलं आहे ब्रिटिश पार्लमेंटकडे. पण ते विधेयक पास झालं नव्हतं कारण केंद्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. त्या बघा, फिरोजशहा मेहता. फिरोजशहा मेहता हा व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण 1885 ते 1915 पर्यंत मुंबई काँग्रेसमध्ये फिरोजशहा मेहता यांचाच बोलबाला होता. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसमधील मुंबईमध्ये असणारा महत्वाचा व्यक्ती म्हणजे फिरोजशहा मेहता, आणि त्यासोबतच असणारा KT तेलंग हा सुद्धा मुंबईमधील एक महत्वाचा नेता म्हणून सांगता येईल. आणि बदरुद्दीन तय्यबजी हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आहेत. पहिले मुस्लिम अध्यक्ष. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून बदरुद्दीन तय्यबजी यांना ओळखलं जातं. अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत व्हावे यासाठी गोपाळकृष्ण गोखले यांनी 1911 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक विधेयक मांडलं होतं. आणि त्याची स्तुती बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान जेव्हा मनमोहन सिंग होते का 2010 मध्ये, जे एक एज्युकेशन ऍक्ट आलेला आहे बघा 2010 चा, राईट टू एज्युकेशन, तर मनमोहन सिंग याने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गोपाळकृष्ण गोखले यांची स्तुती केली होती. कारण जेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा गोपाळकृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं व्हावं यासाठी विधेयक मांडलं होतं, पण ते विधेयक तेव्हा पास झालं नाही. जेव्हा भारतामध्ये काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी RT ऍक्ट नुसार, राईट टू एज्युकेशन नुसार भारतामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम
महाविद्यालय स्थापन केले होते? राज्यसेवा मुख्य 2012 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ऑप्शन दिलेले आहेत लॉर्ड मेकॉले, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी. 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? तर तो व्यक्ती आहे लॉर्ड वेलस्ली. बघा लॉर्ड वेलस्लीला आपण कशासाठी ओळखतो? तर साम्राज्य विस्तार करण्यासाठी लॉर्ड वेलस्ली ओळखला जातो, कारण त्याने भारतामध्ये तैनाती फौज आणली होती आणि वेगवेगळ्या प्रांतावर तो तैनाती फौज वेगवेगळ्या राज्यावर लावत होता. खऱ्या अर्थाने लॉर्ड वेलस्ली गाजला कशामुळे? तर तो त्याच्या तैनाती फौजमुळे. साम्राज्य विस्तार करणे हा त्याच्या अजेंड्यावरचा विषय होता. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कार्य त्याचं काय होतं भारतामध्ये? तर साम्राज्य विस्तार करणे. त्याने आपल्या मराठ्यांवर सुद्धा 1802 मध्ये वसईच्या तहानुसार तैनाती फौज लावली होती बघा. तैनाती फौज कधी स्वीकारली मराठ्यांनी? 1802 मध्ये, जेव्हा दुसरा बाजीराव पेशवा होता त्यावेळेस 1802 ला लॉर्ड वेलस्लीने मराठ्यावर सुद्धा तैनाती फौज लावलेली आहे. तर त्याच लॉर्ड वेलस्लीने फोर्ट विलियमची स्थापना केली होती 1800 मध्ये. पण जेव्हा बोर्ड ऑफ कंट्रोलने काही आदेश दिले होते आणि 1802 मध्येच हे कॉलेज बंद पडलं होतं. पण कुणी स्थापना केली? तर लॉर्ड वेलस्लीने केली. कधी केली? तर 1800 मध्ये केली, फोर्ट विल्यम महाविद्यालयाची. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. लॉर्ड कर्झनकालीन रॅलेचा संबंध कशाशी होता? एएसओ मुख्य 2013 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर रॅले कमिशन कशाच्या संदर्भात होतं हे आपण अभ्यासलेलं आहे. उच्च शिक्षणाच्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी रॅले कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. 1902 मध्ये थॉमस रॅले कमिशन आलं आणि त्याच्या शिफारशीनुसार 1904 मध्ये भारतीय विद्यापीठाचा कायदा झालेला आहे. प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणासाठी काय होतं? तर हंटर कमिशन होतं. हंटर कमिशन 1882 मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर शिफारशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती हंटर कमिशनची. अशा पद्धतीने लॉर्ड कर्झनकालीन जो काही रॅले आयोग होता तो उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. भारतीय विद्यापीठ कायदा कोणी केला? एसटीआय पूर्व 2014 ला एसटीआय पूर्व परीक्षेमध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. भारतीय विद्यापीठ कायदा कधी केला? कोणी केला? भारतीय विद्यापीठ कायदा कोणी केला? तर लॉर्ड कर्झनने केला. आताच आपण पाहिलं 1902 च्या रॅले कमिशन नुसार 1904 मध्ये भारतीय विद्यापीठाचा कायदा केला. त्यावेळेस लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हाईसरॉय होता. बघा लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय आहे. जेव्हा 1857 चा उठाव झाला का 1857 च्या उठावानंतर 1858 मध्ये लॉर्ड काय झालं? पद बदललं होतं. जे काही भारताचा गव्हर्नर जनरल होता तो भारताचा व्हाईसरॉय झाला होता 1858 मध्ये. आणि व्हाईसरॉय म्हणून येणारा पहिला व्यक्ती कोण होता? तर तो लॉर्ड कॅनिंग होता. त्याच्यानंतर लॉर्ड लिटन बघा हा एक उदारमतवादी व्यक्ती होता भारतामध्ये. लॉर्ड लिटन हा उदारमतवादी नव्हता. तर लॉर्ड लिटनने भारतामध्ये भारतीय भाषेमधून निघणाऱ्या जे काही वृत्तपत्र आहेत त्यावर त्याने बंदी आणली होती आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट नावाचा एक कायदा केला होता. त्यानुसार त्याने भारतीय भाषेमधून निघणाऱ्या जे काही वृत्तपत्र आहेत त्यावर बंदी घातली होती लॉर्ड लिटनने. लॉर्ड रिपन आपल्याला उदारमतवादी म्हणता येईल, कारण लॉर्ड लिटनने जे काही कायदे जे काही ऍक्ट केले होते वृत्तपत्राच्या संदर्भामध्ये ते पूर्ण बंद केले लॉर्ड रिपनने. आणि लॉर्ड कर्झन हा कशासाठी ओळखला जातो हे आपण आताच पाहिलं की लॉर्ड कर्झनने काय केलं होतं? 1905 मध्ये बंगालची फाळणी सुद्धा लॉर्ड कर्झनच्याच कालखंडामध्ये झालेली आहे. लॉर्ड कर्झन 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली आणि त्याने फोर्ट विल्यम कॉलेज सुद्धा लॉर्ड कर्झनने 1904 ला विद्यापीठाचा कायदा केलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे बघा. चुकीची जोडी ओळखा. एसटीआय मुख्य 2000 आहे तर काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे. ठीक आहे. 2014 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. वूडचा खलिता भारतीय विद्यापीठ कायदा. वूडचा खलिता
डलहौसी आणि भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन. आपल्याला पर्याय उत्तर दिलेले आहेत अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे दोन्ही बरोबर. म्हणजे वुड्सचा खलिता जेव्हा 1854 ला आला होता चार्ल्स वुड कमिशन, त्यावेळेस भारतामध्ये लॉर्ड डलहौसी हा कोण होता, गव्हर्नर जनरल होता. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 ला लॉर्ड कर्झनने केला, हे आपण आताच पाहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि दोन्हीही जे काही आपल्याला वाक्य दिलेले आहेत ते दोन्ही बरोबर आहेत. डलहौसीला आपण ओळखतो तो साम्राज्य विस्तारासाठी, कारण लॉर्ड डलहौसीने भारतामध्ये काय केलं होतं तर खालसा धोरण स्वीकारलं होतं. पदव्या, इनाम, पेन्शन रद्द करणे आणि काय करणे, खालसा करणे धोरण. म्हणजे खालसा धोरण म्हणजे काय होतं की वेगवेगळे जे काही राजे होते त्यांनी ते पूर्ण त्यांची सत्ता काय केली होती, बरखास्त केली होती लॉर्ड डलहौसीने. आणि लॉर्ड कर्झन बद्दल आपण आताच माहिती पाहिलेली आहे. लॉर्ड डलहौसीला आधुनिक भारताचा जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर लॉर्ड डलहौसीवर जर कधी क्वेश्चन आला तर आपण काय करणार आहोत, लॉर्ड डलहौसीवर एक वेगळं लेक्चर घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर काय काय केलेलं आहे, भारतामध्ये जे काही तारयंत्र असेल, पोस्ट वेगवेगळ्या ज्या काही सर्व्हिस असतील, ते भारतामध्ये जे काही ट्रेन सुरुवात झाली भारतामध्ये ती सुद्धा लॉर्ड डलहौसीच्याच कालखंडामध्ये झालेली आहे. त्याच्याबद्दल आपण एक वेगळं लेक्चर घेऊ लॉर्ड डलहौसी बद्दल. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे बघा, डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. राज्यसेवा मुख्य 2014 ला आलेला हा क्वेश्चन आहे. आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून कुणाला ओळखलं जातं, तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की वुड्सचा खलिता, वुड्स डिस्पॅच यालाच आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखलेलं आहे. आपण हंटर कमिशन पण पाहिलं 1882चं, विद्यापीठ कायदा पण पाहिला 1904चा थॉमस लॉर्ड कर्झनच्या कालखंडातील, आणि मेकॉले प्रस्ताव काय होता हा पण आपण पाहिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी तेथे कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली होती. राज्यसेवा मुख्य 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे की मुंबई विद्यापीठ 1854च्या चार्ल्स वुड कमिशन नुसार 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली खरी, पण त्या अगोदर मुंबई विद्यापीठाच्या ठिकाणी काय होतं, तेथे कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली होती, तर ते महाविद्यालय होतं विल्सन कॉलेज. म्हणजे जेव्हा 1857 ला मुंबई विद्यापीठ स्थापन झालं का त्याच्या पहिले त्या ठिकाणी विल्सन कॉलेज होतं. तर हे विल्सन कोण होता, तर एक स्कॉटिश मिशनरी होता आणि त्याने काय केलं होतं, त्या ठिकाणी विल्सन कॉलेजची निर्मिती केली होती. कधी, तर 1832 मध्ये. आणि त्याच ठिकाणी आपल्याला पुढे मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या त्या संस्थांना काय म्हटले जाईल. म्हणजे ख्रिश्चन मिशनरी जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी काही संस्था काढल्या होत्या. त्यांना काय म्हटलेलं होतं, बेसिक शाळा, इंग्रजी शाळा, चॅरिटी स्कूल आणि अँग्लो शाळा. तर त्याला म्हटलेलं आहे चॅरिटी स्कूल. म्हणजे त्याला परोपकारी शाळा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, परोपकारी शाळा. ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी शिक्षण देण्यासाठी या चॅरिटी स्कूलची निर्मिती केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठ पदवी ही आवश्यक वाटू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे. राज्यसेवा पूर्व 2016 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ऑप्शन दिलेले आहेत बघा, डॉक्टर राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग, हंटर आयोग आणि वरील सर्व. तर प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठ पदवी ज्याला आपण काय म्हणतो, स्नातक, ही आवश्यक वाटू नये अशी कमिशन डॉक्टर राधाकृष्णन आयोग यांच्या कमिशन मध्ये होती. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एक, डॉक्टर राधाकृष्णन आयोग. स्वातंत्र्यानंतर हा पहिला आयोग आहे 1948-49 चा डॉक्टर राधाकृष्णन यांचा आयोग. त्याला आपण भारतीय विद्यापीठीय आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. भारतीय विद्यापीठीय आयोग, डॉक्टर राधाकृष्णन आयोग यांचा. डॉक्टर राधाकृष्णन आयोगांच्या शिफारशी काय होत्या, त्यांनी त्रिभाषा सूत्र सांगितलं होतं. म्हणजे काय करायचं, तर भारतीय भाषेतून शिक्षण द्यायचं, तसेच भारतीय भाषा मातृभाषेतून शिक्षण द्यायचं आणि राष्ट्रभाषेतून शिक्षण द्यायचं, असं त्रिभाषा सूत्र डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांच्या कमिशन मध्ये सांगितलेलं आहे.
असा हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिला आयोग आहे 1948-49 चा. आणि त्याच आयोगामध्ये प्रशासकीय सेवेसाठी म्हणजे आपल्याला सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला पदवी म्हणजे डिग्रीची आवश्यकता वाटू नये किंवा असू नये अशी शिफारस डॉक्टर राधाकृष्णन आयोग याने त्यांच्या कमिशन मध्ये केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द डॅश डॅश हा होता. राज्यसेवा पूर्व 2016 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत राष्ट्रवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, उदांतीकरण आणि वरीलपैकी एकही नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बुद्धिप्रामाण्यवाद. इंग्रजी शिक्षित म्हणजे इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर बंगालमध्ये पहिल्या पिढीचा जो शब्द होता म्हणजे पहिल्यांदा उच्चारला गेलेला तो शब्द म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय? जे आपल्या बुद्धीला पटेल ते करणे, जे साध्य असेल ते करणे म्हणजेच बुद्धी प्रामाण्यवाद. बंगालमध्ये हा शब्द रुजला तो म्हणजे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांच्यामुळे बुद्धी प्रामाण्यवादाचे जनक आपण कोणाला ओळखतो तर गोपाळकृष्ण गोखले सॉरी आगरकर आहेत. म्हणजे जे आपल्या बुद्धीला पटेल ते करणे, इष्ट असेल ते बोलणे आणि साध्य असेल ते करणे असं वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे. ते व्यक्ती म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. स्वतःची प्रेत यात्रा स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे या व्यक्तीने असं म्हणतात. त्यानंतर जे आपल्याला वाटलं ते करायचं किंवा समाजामध्ये राहत असताना समाज महत्वाचा नाही तर त्या समाजामधील व्यक्ती महत्वाचे आहेत असे विचार होते गोपाळ गणेश आगरकरांचे. अशा पद्धतीने इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द हा बुद्धिप्रामाण्यवाद होता. हा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व 2016 ला विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते? UPSC 2001 मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. तर बँकिंगचंद्र चॅटर्जी हे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर आहे. कलकत्ता विद्यापीठाची स्थापना कधीची आहे? तर 1857 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. 1854च्या चार्ल्स कमिशनच्या शिफारशीनुसार. प्रसन्न कुमार टागोर हे या ठिकाणी महत्वाचे नाहीयेत. तर सत्येंद्र कुमार टागोर हे पहिले ICS परीक्षा पास होणारे व्यक्ती आहेत. बघा भारतामध्ये पहिले ICS परीक्षा पास होणारे व्यक्ती कोण असतील तर ते आहेत सत्येंद्र कुमार टागोर. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची 1876 मध्ये ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची एक संस्था होती. इंडियन असोसिएशन नावाची एक संस्था होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची. त्यानंतरचा क्वेश्चन आहे कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग, मुदलियार आयोग आणि सार्जंट आयोग. कमवा व शिका ही जी योजना आहे त्याचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला तर ते आयोग आहे राधाकृष्णन आयोग. आताच आपण राधाकृष्णन आयोग यांच्याबद्दल माहिती पाहिली. 1948-49 हे आयोग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिला आयोग आहे. त्यामध्ये कमवा व शिका ही सुद्धा शिफारस करण्यात आलेली होती. कोठारी आयोग आहे 1964-66 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे दुसरा आयोग म्हणता येईल 1964 आणि 66. आपल्या भारतीय शिक्षणामध्ये जी काही संरचना आहे 10+2+3 म्हणजे 10 वर्षाचं शालेय शिक्षण, 2 वर्षाचं उमा म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण आणि 3 वर्षाची डिग्री हे जे काही शिक्षणाचं सांगितलेलं आहे शिफारस ती कोठारी आयोगानुसार म्हणजे आपलं जे काही शिक्षण सध्या चालू आहे 10 वर्षाचं शालेय शिक्षण, 2 वर्षाचं उच्च माध्यमिक शिक्षण आणि 3 वर्षाची डिग्री हे सांगण्यात आलेलं होतं कोठारी आयोगानुसार. पण सध्या 2020 नुसार न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. त्यानुसार भारतामध्ये जे काही शिक्षण आहे ते थोडंफार त्याच्यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत 2020च्या शैक्षणिक धोरणानुसार. तर त्याची संरचना आहे 2020च्या शैक्षणिक धोरणाची संरचना आहे 5+3+3+4 म्हणजे आता आपल्याला 3 वर्षापासूनच शिक्षणाला सुरुवात करायची आहे. पहिले 3 वर्ष, त्यानंतर 3, नंतर 3 आणि त्यानंतरची 4 वर्ष म्हणजे जसं आपण 10 पर्यंत प्राथमिक शिक्षण पहिली ते 10वी, 2 वर्षाचं उच्च माध्यमिक आणि 3 वर्षाची डिग्री असं शिक्षण घेत होतो. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे 2020च्या न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार. आणि कमवा व शिका ह्या योजनेचा पुरस्कार सुद्धा कोणी केला होता तर डॉक्टर राधाकृष्णन कमिशन नुसार त्यांच्या डॉक्टर राधाकृष्णन आयोग यामध्येच ही शिफारस करण्यात आली होती की आपण स्वतः काहीतरी कमवलं पाहिजे आणि आपण शिक्षण घेतलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण
ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीचा विकास या पूर्ण टॉपिकचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. जर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या लेक्चरचा फायदा होईल. धन्यवाद.